नोव्हेंबरचा हप्ता पण हे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला माहित होतं आचारसंहितेचा बाऊ करून त्यात काळं मांजर आडवं घालतील, म्हणतील हे बंद करा आणि अफवा पसरवतील. योजना बंद झाली म्हणून मी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पण पैसे टाका, 2 हप्त्याचे पैसे टाकले. खरं आमची नियत साफ आहे, आम्ही देणारे लोक आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. कारण त्यांना काय कळणार 1,500 सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 ची किंमत नाही करणार. पण या एकनाथ शिंदेला माहित आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरिबीतून आलाय. माझी आई कसं घर चालवायची मी पाहिलंय, कशी काटकसर करायची, फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, औषधाला पैसे मी पाहिले. तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली. त्यावेळेस मला वाटायचं की हे कसं बदलणार. आणि मी ठरवलं जेव्हा माझ्या हातात अधिकार येतील तेव्हा पहिलं काम माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी करणार आणि मी ते करून दाखवलं. महायुती सरकार, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, आता योजना आम्ही घेऊन पुढे चाललोय. लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. मी म्हणालो होतो 1,500 ठेवणार नाही, तुम्ही ताकद वाढवाल, आशीर्वाद द्याल तशी योजना वाढत जाईल. माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती हा आमचं स्वप्न आहे, हे आमचा संकल्प आहे. तर आपण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते आलेले असतील. आता 6व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, त्याच्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की जशा निवडणुका संपतील तसं तुम्हाला लगेच पैसे जे आहे डिसेंबर महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. म्हणजेच नोव्हेंबरमध्येच तुम्हाला अजून या ठिकाणी 6वा हप्ता प्रसिद्ध होईल, प्राप्त होईल, त्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. बघा आतापर्यंत तुम्हाला ऑनलाईन तुमची जी वेबसाईट आहे त्यावरती लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत असेल टोटल अमाऊंट तुम्हाला कितीपर्यंत आतापर्यंत ट्रान्सफर केलेले ते दाखवत असेल. ही वेबसाईट आताच अपडेट करण्यात आलेली आहे. अगोदर या ठिकाणी फक्त 3,000 दाखवायचे, आता या ठिकाणी पूर्ण टोटल अमाऊंट दाखवत आहे. तर तुम्ही एकदा चेक करून बघा, कारण की ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील वेबसाईट लॉग इन करून बघा, जेणेकरून इथं तुम्हाला दिसेल. जर चुकीने दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतील तर तो अकाउंट नंबर देखील तुम्हाला इथं दिसणार आहे. बघू शकता या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला प्रोसेस पूर्ण सांगतो कसं बघायचं ते. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर काय करायचं बघा. सर्वात अगोदर बघा तुम्हाला वेबसाईट कुठली ओपन करायची आहे. ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट बघा. ही ओपन केली की अशा पद्धतीने दिसेल. इथे केलेले अर्ज दिसतील तुम्हाला. तर ह्या 3 रेषा दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केलं की बघा एक मेनू तुमच्या समोर ओपन होईल, ज्याच्यामध्ये पहा या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज हे जे ऑप्शन दिसते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केलं की बघा तुमच्या समोर तुमचं नाव येईल, ॲप्लिकेशन नंबर येईल, तुमचा फोटो येईल, स्टेटस अप्रूव्ह तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर बघा थोडंसं तुम्हाला पुढं स्क्रोल करायचं. या ठिकाणी पुढच्या बाजूला अप्रूव्हच्या पुढं या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय की नाही ते एस नो तुम्हाला लिहून येईल. जरी एस आलेला असेल तर शक्यतो पुढचे हप्ते तुमचे थांबवू शकतं सरकार, परंतु नो लिहून आलेला असेल तर तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेचा दुसरा लाभ मग घेत नाहीत. त्याच्या पुढे बघा डोळ्याचं चिन्ह आहे. इथून तुम्हाला तुमचा पूर्ण अर्ज दिसेल. आता त्याच्या पुढे बघा तुम्हाला डोळ्याच्या चिन्हाच्या पुढे एक रुपयाचं बनलेलं असं पैशाचं चिन्ह दिसत असेल बघा, अशा पद्धतीचं बनलेलं. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की पहा तुम्हाला ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि त्याच्या पुढे तुमचं नाव दिसेल. टोटल अमाऊंट ट्रान्सफर 7,500 म्हणजे यांना टोटल 5 हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत.
तर या ठिकाणी बघा तुमचं बेनिफिशरी नाव, तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा अकाउंट नंबर इथं दिसेल तुम्हाला, की तुमच्या कुठल्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत, कुठल्या बँकेत पैसे गेलेले आहेत ते देखील दिसेल. तर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, ज्यांचं DBT वगैरे सर्व लिंक आहे, त्यांनी एकदा काय करायचं आहे, तुमचं हे वेबसाईटवरनं लॉग इन करून बघायचं आहे की नेमके कुठल्या अकाउंटला पैसे गेले. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी, ज्यांचे आलेले त्यांना काहीच टेन्शन नाही. त्यांनी या ठिकाणी फक्त तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं तुमचं या ठिकाणी फक्त नो लिहून यायला पाहिजे, तर तुमचे पुढचे पैसे जे आहेत येऊ शकतात. तसं अजून या ठिकाणी निर्णय झालेला नाही की यांचं मागच्या योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे पूर्ण पैसे थांबवले जातील किंवा वसूल केले जातील, तसा निर्णय झालेला नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की ज्यांना अगोदर या ठिकाणी काय झालेलं आहे, शासकीय योजनेचा लाभ ते अगोदरच घेत आहेत, तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी नियम होता. तर त्यानुसार या ठिकाणी पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाऊ शकते. परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती या ठिकाणी कुठलाही निर्णय नाही. नंतर आचारसंहितेनंतर अजून निर्णय होऊ शकतो. ठीक आहे. तर आतापर्यंत ज्यांना 7,500 रुपये अशा पद्धतीने दाखवत आहेत बघा, तुम्हाला या ठिकाणी 29/8ला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये दिले होते. त्यानंतर 26/9ला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपये दिले होते आणि 8 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये आले होते. तर अशा पद्धतीने पेड दाखवत असेल तुम्हाला टोटल 7,500 रुपये ट्रान्सफर आतापर्यंत करण्यात आलेले आहेत. तर याच्यानंतर आता जो पुढचा तुमचा हप्ता येणार आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे 6वा हप्ता. त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी बोलताना या ठिकाणी जी माहिती दिली ती खूप महत्त्वाची होती. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा 6वा हप्ता जो आहे कधी येईल, तर त्यांनी महत्त्वाची माहितीमध्ये सांगितलं आम्ही 600 रुपयाने त्याच्यामध्ये वाढ देखील केलेली आहे. तर पुढं तुम्हाला 2100 रुपये भेटू शकतात. परंतु या ठिकाणी अगोदर ज्यांचे पैसे यायचे राहिले त्यांना आतापर्यंत ज्यांना आलेले नाहीत त्यांना 1,500ने भेटू शकतात. परंतु डिसेंबरचा जो 5वा हप्ता जो या ठिकाणी 6वा हप्ता जो तुम्हाला भेटू शकतो तो म्हणजे 2100 रुपयाने पुढचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही निवडणुका संपल्या की लगेच तुम्हाला डिसेंबरमध्येच आम्ही नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 6वा हप्ता वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही योजना पुढे अशीच चालू राहील, कुणीही बंद करू शकत नाही हे देखील त्यांनी सांगितलं आहे. आचारसंहिता संपली की पुढचा हप्ता लगेच तुम्हाला दिला जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. लाडक्या बहीण योजनेबद्दल जी खुशखबर होती ती दिलेली आहे. ती म्हणजे तुमचे 2100 रुपये या ठिकाणी झालेले आहेत, 600 रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्येच या ठिकाणी डिसेंबरचा 6वा हप्ता भेटून जाणार आहे. आणि ज्यांचे अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी वेबसाईटवरती एकदा लॉग इन करून तुमचा प्रोफाईल चेक करायचा आहे. त्या ठिकाणी पैसे तुमचे कुठल्या बँकेत वगैरे ट्रान्सफर झालेले आहेत का, तिथं काय अपडेट तुम्हाला दाखवत आहे का, कारण की वेबसाईट अपडेट होत आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत जेवढे 5 हप्ते भेटले तेवढे टोटल अमाऊंट त्या ठिकाणी 7,500 रुपये सर्वांचे दाखवायला सुरुवात झालेली आहे. तुमचे पैसे आतापर्यंत भेटलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर या व्हिडिओबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून सर्वांना त्याची अपडेट भेटेल. त्याचा रिप्लाय दिल्यानंतर आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा जाता व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. आणि त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तिथेही भेटत राहतील. आणि आपला व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. किंवा तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे याची लिंक जरी पाहिजे असेल ती देखील टेलिग्राम चॅनलवरती देतोय किंवा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. आणि तुम्हाला ॲपवरती लॉग इन करून देखील बघायचं आहे. ज्यांनी आता ॲपमध्ये फॉर्म भरलेला आहे, तुमचा ॲपमधला फॉर्म जो आहे या ठिकाणी भरलेला असेल, तुमचे त्याचेही पैसे आलेले असतील तर ॲपमध्येही तुम्हाला दाखवेल. सुरुवातीला लॉग इन होताना थोडासा एरर येईल, परंतु ट्राय करत राहा. ॲप देखील लॉग इन होत आहे, त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीने सेम ऑप्शन्स तुम्हाला दाखवले जाणार आहेत. तिथं देखील तुमचं ट्रान्झॅक्शन वगैरे सर्व आतापर्यंत पैसे भेटलेली सर्व माहिती पाहायला भेटेल. किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड तुम्ही ॲपमध्ये जो वापरलेला आहे मोबाईल नंबर वगैरे, तो देखील वेबसाईटवरती लॉग इन होते का वेबसाईटवरतीही लॉग इन करून तुम्ही एकदा चेक करू शकतात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आता दिलेली आहे. याच्याबद्दल जेवढे पण तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.